नमस्कार लाडक्या बहिणींनो पुन्हा एकदा 3000 रुपये सुरू झालेले आहेत। बघा सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींना पुन्हा एकदा 3000 रुपये सुरू करण्यात आलेले आहे। ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा 3000 रुपये सुरू करण्यात आलेले आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा आजच विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। जर तुम्ही लाडके बहीण असाल आणि तुम्हाला घर पाहिजे असेल तर तुमच्यासाठी घरकुल योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा पुन्हा एकदा 3000 रुपये सुरू झालेले आहेत। बघा नमस्कार बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे जमा झालेला असेल आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे जमा झालेला असेल। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये टोटल मिळून 3000 रुपये आलेले असतील। परंतु हे 3000 रुपये सर्व बहिणींना मिळणार नाहीत आणि मिळाले सुद्धा नाहीत। बघा काही बहिणींना फक्त 1500 रुपये मिळालेले आहेत तर काही बहिणींना फक्त 1500 रुपये मिळालेले आहेत। म्हणजेच काही बहिणींना 3000 मिळाले, काही बहिणींना 1500 रुपये मिळालेले आहेत। त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे ज्या बहिणी या 3 अटींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या 3 अटींमध्ये बसत नसेल तर त्यांना आज सुद्धा पैसे येणार नाहीत, त्यांचा अर्ज अपात्र केलेला आहे। त्यामुळे या 3 अटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तुम्ही सुद्धा या 3 अटींमध्ये बसायला पाहिजे। तर बघा पहिली अट म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही, तुम्हाला 3000 रुपये मिळणार नाही। दुसरी अट म्हणजे बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल तरच तुम्हाला आज 3000 रुपये येणार आहे। आणि तिसरी अट म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नसावा। जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नसेल तरच तुम्हाला आज दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये मिळणार आहेत। परंतु हे 3000 रुपये आज सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित केले जाणार नाहीत, कारण 2 दिवसांपूर्वी काही जिल्ह्यांमध्ये विस्तारित सुद्धा केलेले आहेत। आज उर्वरित 20 जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे दोन्ही हप्ते विस्तारित केले जाणार आहेत। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये काही मिनिटांमध्येच मेसेज सुद्धा येणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्ते जमा होणार आहेत। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा सर्वात प्रथम नागपूर जिल्हा आहे, दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा वर्धा जिल्हा आहे, चौथा जिल्हा गोंदिया जिल्हा, 5वा जिल्हा गडचिरोली जिल्हा, 6वा जिल्हा भंडारा जिल्हा, 7वा जिल्हा अमरावती जिल्हा, 8वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 9वा जिल्हा अकोला जिल्हा आणि 10वा जिल्हा बुलढाणा जिल्हा। या 10 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते आजच विस्तार सुद्धा केले जाणार आहे। सोबतच 11वा जिल्हा लातूर जिल्हा, 12वा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा, 13वा जिल्हा बीड जिल्हा, 14वा जिल्हा जालना जिल्हा, 15वा जिल्हा औरंगाबाद जिल्हा, 16वा जिल्हा नगर जिल्हा, 17वा जिल्हा नाशिक जिल्हा, 18वा जिल्हा धुळे जिल्हा, 19वा जिल्हा जळगाव जिल्हा आणि 20वा जिल्हा नंदुरबार जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्ते विस्तारित सुद्धा केले जाणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आजच विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा सर्व लाडक्या बहिणींना सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज दोन्ही हप्ते आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार केले जाणार आहेत। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।